ज्या पद्धतीने 56 मोर्चांची मागणी होती की ओबीसीच्या ताटातला आम्हाला नको, अशी भूमिका ते घेणार असतील तर मला अडचण नाही जरांगेंना बरोबर घ्यायची. त्या लोकांनी काम जरी केलं नसलं, त्यांची जरी मजबुरी असली, त्यांनी जरी गुलामी स्वीकारली असली, तर एक ओबीसीच्या प्रश्नावरती बेधडकपणे भूमिका घेणारा कार्यकर्ता भेटलाय अशी त्यांची भावना आहे आणि ते मजबूर असतील. पक्षाचे अध्यक्ष ठरवतील 108 लोक एकत्रित येतील, कारण पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी 108 लोकांचा कन्सर्न लागतो. ती लोक ठरवतील. फोन येत आहेत, मी बोललो म्हणून मला फोन येत आहेत. शाही मानणारे, इतरांचा आदर रिस्पेक्ट करणारे, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जर एकत्र येत असतील तर अडचण काय? काय जरांगे पाटलांना जर आमच्या ओबीसी मधून आरक्षण त्यांची मागणी करावी, पण ओबीसी मधून न मागणी करता जर त्यांनी काही वेगळी मागणी करत असतील तर त्यांनाही बरोबर घेऊ आपण. कोण ते काय कायदेशीर होणार आहेत का? आम्ही त्यांना बेकायदेशीर समजतो ना. काय हा हो आले. मी सगळं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया खोटं बोलत नाही. माझे मोबाईल काढून लगेच तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो. तारीख जाहीर करू ना, महिन्या 2 महिन्यातली तारीख जाहीर करू. चला, जरांगे पाटलांनी जर त्यांची मागणी मागं घेतली आणि इथल्या बलुत्या त्यांचा सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण मान्य करून त्यांची वैयक्तिक मागणी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता, ओबीसी आरक्षणामधलं इन्क्लुजन न होता जर ते त्यांची मागणी करणार असतील, ज्या पद्धतीने 56 मोर्चांची मागणी होती की ओबीसीच्या ताटातला आम्हाला नको, अशी भूमिका ते घेणार असतील तर मला अडचण नाही जरांगेंना बरोबर घ्यायची. पण ते जर ओबीसी मधूनच आरक्षण आम्हाला पाहिजे असं म्हणणार असतील तर अजिबात जमणार नाही. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी माझी भूमिका मांडतोय. मी कशाला अपोर देऊ त्यांना? अरे 12, 13, 14 करोड जनता आहे, लोकशाही मानणारे. ते बेकायदेशीर मानतो ना आम्ही, त्यामुळे बेकायदेशीर लोकांना कसं काय आम्ही बोलवू? त्या लोकांनी काम जरी केलं नसलं, त्यांची जरी मजबुरी असली, त्यांनी जरी गुलामी स्वीकारली असली, तर एक ओबीसीच्या प्रश्नावरती बेधडकपणे भूमिका घेणारा कार्यकर्ता भेटलाय अशी त्यांची भावना आहे आणि ते मजबूर असतील. मे बी अजिबात होणार नाही. मी आता अशी प्रेसेस घेतली नसती ना, मी सत्ताधाऱ्यावर बोललो असतो का? तुम्हाला वाटतंय तसं जर असतं तर? पश्चाताप झाला, चूक होती, पश्चाताप झाला. 100% प्रांजळपणानं नमूद करतोय. पक्षाचे अध्यक्ष ठरवतील 108 लोक एकत्रित येतील, कारण पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी 108 लोकांचा कन्सर्न लागतो. ती लोक ठरवतील. फोन येत आहेत, मी बोललो म्हणून मला फोन येत आहेत. मी चर्चेला वाचा फोडली म्हणून मला फोन येत आहेत. कारण एखाद्या पक्षाच्या रजिस्ट्रेशनसाठी, पक्षासाठी एक सिम्बॉल लागतो, एक व्यक्ती लागते, काही विषय लागतात, त्याचा भौगोलिक प्रदेश, ही या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत ना. त्यामुळे एखादा माणूस जर अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट या लोकशाहीमध्ये मांडत असेल तर त्यालाच कॉल जातील ना. त्याचं प्रायश्चित्त ओबीसी जनता पार्टी, हे प्रायश्चित्त आहे ना. बस झालं आता तुमचं. सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पवळ्या सत्तेवर येतो, ढवळ्या पवळ्या गेला की सोम्या गोम्या सत्तेवर येतो. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणणारा भाजप आता राहिलाय का? भाजपचा डीएनए कारखानदार आहेत. भाजपचे परत रिपीट सांगतोय तुम्हाला, भाजपचा डीएनए आमदार, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रसाद लाड, दरेकर, ही मंडळी आहेत भाजपचा डीएनए. त्यांना काय पडलंय आता? बलुत्याचं, आलुत्याचं, सामाजिक दृष्ट्या मागासांचं. बरं, तसं पडलं असतं तर या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसी मधल्या 18 जात समूहांच्या महामंडळांची घोषणा केली. त्या जातीच्या संतांच्या, महापुरुषांच्या नावानं या महामंडळांची घोषणा केली. त्याला अध्यक्ष भेटू शकला नाही, त्याला कार्यालय भेटू शकलं नाही, त्याला एक साधा शिपाई भेटू शकला नाही. मग आता कसं आम्ही ओबीसी भाजपवरती, सत्ताधाऱ्यांवरती आम्ही विश्वास ठेवायचा?